चिलापी मासा कालवण आपण बनवणार आहोत। अतिशय लोकप्रिय गोडा पाण्याचा मासा आहे। नदी पात्रात जास्त आढळतो हा मासा। खायला टेस्टी लागतो। या मासाला काटे जास्त राहतात आणि या माशाच्या प्रथिने ओमेगा 3 फॅटी ऍसिड, व्हिटॅमिन व खनिजे भरपूर आढळतात। चला मग तुमचा वेळ जास्त वाया न घालता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू। आपण आता या ठिकाणी आपण अर्धा किलोच्या आकारात 500 ग्रॅम मच्छी घेतलेली आहे। 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहे। 1 इंच अद्रक या ठिकाणी मी घेतलेलं आहे। 1 चमचे जिरे, अर्धा चमचे हळद पावडर, 1 चमचे लाल मिर्च पावडर, 2 ते 3 चमचे खोबरा कीस, गरम मसाला 1.5 चमचे, डेकोरेशन साठी आपण कोथिंबीर, धना पावडर 1 चमचे आणि लसूणचे पीठ आपली 2 ते 3 चमचे या ठिकाणी घेतलेले। आता आपण खलबत्ता घेऊ। खलबत्त्यामध्ये लसूण, अद्रक आणि जिरे हे तिघांना आपण आता कुटून घेणार आहोत। हे चांगलं बारीक कुटायचं आहे आपल्याला। याच्यामध्ये आपण नंतर धना पावडर, लाल मिर्च पावडर, गरम मसाला आणि खोबरा कीस आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आपण याला चांगलं असं कुटून घेणार आहोत खलबत्त्यामध्ये। आणि थोडंसं आपल्याला याच्यामध्ये गोटभर पाणी यूज करायचं, जास्त पाणी यूज करायचं नाहीये। आणि थोडा आपला जो मसाला आहे तो कोरडासाच पाहिजे, जास्त ग्रेव्हीवाला नको पाहिजे मसाला। मसाला आपण आता पूर्ण एका वाटीमध्ये काढून घेऊ। गॅस चालू करू। गॅस चालू केल्यानंतर कढई ठेवायची। कढई ठेवली का तेल टाकायचं। तेल टाकल्यानंतर तेल गरम झाल्यानंतर आपले मासे टाकायचे। माशांना 1 मिनिटापर्यंत आपल्याला तेलात फ्राय करून घ्यायचं। 1 मिनिट झाल्यानंतर आपण याला हळद पावडर टाकणार आहोत। हळद पावडर टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी चवीनुसार मीठचा वापर करायचा आहे। चवीनुसार मीठचा वापर केल्यानंतर याला चांगलं मिक्स करून 3 ते 4 मिनिटापर्यंत चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता 3 ते 4 मिनिटापर्यंत मी फ्राय केलं आहे। गॅस बंद केला। एक बाउल घ्यायचा। बाउल मध्ये आपले पूर्ण मासे आपण आता काढून घेऊ। पूर्ण मासे काढल्यानंतर आपण आता गॅस चालू करणार आहोत। परत गॅस चालू केला का त्याच्यात तेल ऍड करणार आहोत। तेल ऍड केलं का आपला जो कुटलेला मसाला होता खलबत्त्यामध्ये तो आपण याच्यात टाकून याला चांगलं भाजून घेणार आहोत। तेलमध्ये फ्राय करणार आहोत आपण आता। हे थोडंसं असं मस्त फ्राय झाला का त्याच्यानंतर आपण जो खलबत्त्यामध्ये थोडंसं पाणी आहे ते आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत आणि याला चांगला असं शिजू देणार आहोत। आपला मसाला अजून परत आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि चांगलं शिजल्यानंतर आपण याच्यात साईडला गरम पाणी ठेवलेलं होतं करायला, ते आपण गरम पाणी आता याच्यात टाकणार आहोत। तुमच्या अंदाजानुसार तुम्ही पाण्याचा वापर करू शकता। तुम्हाला जसं रस्सा पाहिजे त्याप्रमाणे। तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असल्यास थोडंसं कमी पाणी टाकायचं, रस्सा पाहिजे असल्यास जास्त पाणी टाकायचं। आता पाहू शकता तुम्ही आपल्या भाजीला मस्त अशी तरी आलेली आहे। गदक फुटल्यानंतर आपलं बेसनचं पीठ आपण घेतलेलं आहे। घट्ट पाहिजे असल्यास पीठ जास्त टाकायचं, पातळ पाहिजे असल्यास पीठ कमी टाकायचं। आता आपली भाजीला मस्त असा गदक आलेला आहे। गदक आल्यानंतर आपण जे आपले फिश होते 50% तर आपण फ्राय मध्ये शिजवलेले आहे। आता फक्त आपल्याला 4 ते 5 मिनिटापर्यंत भाजी शिजवायची आहे। आता आपण पूर्ण फिश याच्यामध्ये ऍड करून देऊन आरामात असं मिक्स करून द्यायचं आहे। आरामात मिक्स केल्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ या ठिकाणी टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर आपण थोडं 1-2 मिनिटं शिजू देऊ। त्याच्यानंतर गॅस बंद करून देऊ। तर आपली डिश रेडी आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन व्हिडिओ